जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, फायनली आपल्याला बघायचे इयत्ता 6वीचा मराठी या विषयाचा सेकंड सेमिस्टरचा म्हणजे जो फायनली आपला सेमिस्टर असणार आहे, या सेमिस्टरचा बघा मित्रांनो, पायाभूत चाचणी असेल किंवा तुमचा सेमिस्टरचा असेल, या सगळ्यांचा पेपर बघा मित्रांनो, मराठीचा पेपर कसा असू शकतो इयत्ता 6वीचा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे, चला मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करतोय त्यापूर्वी लक्षात घ्या मित्रांनो, सर्वांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढचे जे काही तुमचे XYZ पेपर असेल, टोटल पेपरच्या क्वेश्चन पेपर PYQ सिरीज पेपर कसा सोडवायचा, IMP क्वेश्चन सगळं तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या एकमेव चॅनलवरती भेटणार आहे. त्यामुळे सर्वांनी कंपल्सरी सबस्क्राईब करा मित्रांनो. ठीक आहे ना. लक्षात घ्या, माझं टार्गेट आहे आता 1.5 लाख आपलं टार्गेट ठेवलं. जर हे टार्गेट लवकरच पूर्ण जर झालं, लवकरच आपलं या वीकमध्ये जर पूर्ण झालं तर नक्कीच पुढचे व्हिडिओ मी टाकणार. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर फायनल आता बघणार आहे मित्रांनो, इयत्ता 6वीचा सेकंड सेमिस्टरचा मराठीचा म्हणजेच मराठी या विषयाचा पायाभूत चाचणी असेल किंवा तुमचा नॉर्मली जो पेपर असणार आहे सेमिस्टरचा, हा कसा असू शकतो मराठीचा आपल्याला बघायचे. ठीक आहे, चला आता आपण सुरुवात करतोय. बघा मित्रांनो, खालील संवादातून दिलेल्या सूचनानुसार काय करा, कृती पूर्ण करा. सगळ्यात पहिला तुमचं काम आहे का पायाभूत चाचणीचा पेपर असू द्या किंवा तुमचा सेमिस्टरचा कुठलाही असू द्या, तो तुम्हाला सगळ्यात पहिले काम करायचं आहे का पहिल्या क्वेश्चनमधला जो उतारा असतो तो तुम्हाला नीट वाचून घ्यायचा आहे. ओके, चला सुरुवात करते. बघा, माणूस वनामध्ये गाय चारायला घेऊन गेला होता. गाय चरत असताना एक चिमणी उडत उडत तिच्याजवळ येते. चिमणी चिव चिव ग, तिकडे तू कोण ग. ठीक आहे, पुढे बघा गाय काय म्हणते. बघा, अगं मी कपिला मावशी ग, चिव उदास दिसशी. बघा, चिव म्हणते काय, बघा पुढं, काय सांगू गाई गाई, छाती धडकते पहा बाई, काय करू सुचतच नाही, भीती फार वाटते बाई. पुढं बघा, अगं गाई काय म्हणते. बघा, गाय काय म्हणते, अगं अगं चिवताई, मोबाईलचा आवाज तुझं सहन न होई, तू आहेस नाजूकशी, आवाजाने होशी कासाविशी, गाहे आपले डोळे पुसते. चिव बघा काय म्हणते, कपिला मावशी काय ग झाले, तुझे सुद्धा डोळे का पाणावले, काय सांगू चिवताई, प्लास्टिकचा बघ ढीग किती, घासाबरोबर प्लास्टिक जाते माझ्या, तर पोट शूळच उठते. चिव म्हणते बघा, काय करावे काही सुचत नाही, मानव शहाणा होतच नाही. गाय म्हणते बघा, चल ग जाऊ तलावर, पाणी पिऊ घोटभर, दोघेही तलावाच्या काठीवर जातात दोघी. ठीक आहे, पुढे बघा काय, मासोळी म्हणते बघा काय, अगं कपिला अगं चिव, नका येथले पाणी पिऊ. चिव म्हणते, का ग मासोळी, तू तर राहतेस याच जळी. मासोळी म्हणते, अगं इथले जल विषारी, तगमग जीवाचे होते भारी, पाणी आहे घाण घाण, तडफडती जलचराचे प्राण. गाय म्हणते बघ, ते बघ आले नागोबा. चिव म्हणते, नागोबास उद्देशून बोलते, अहो अहो नागोबा, आज का झाले रागोबा. नागोबा, नाही वारुळ नाही शेती, मला पकडून ल्याह्या देती, नको नको ती अंधश्रद्धा मानवा, डोळे जरा उघडा आता. गाय म्हणते, माणसाला उद्देशून बोलते, का मुक्या प्राण्याला देता त्रास, का जंगलांचा करता ऱ्यास, वाघोबा मग घालतात झडप, तुम्हालाच करतात पोटात गडप. पुढं बघा, सर्व प्राणी मानवा एक तर खरे, वनचरे आता नच तुझं नाव सोयरे, करत राहशील जर प्रदूषण सारे, धरती माता देईल दूषणे, तडपशील मग दुधाविना, तडपशील मग अन्नाविना, तेव्हाच होईल आमचे स्मरण. अशा प्रकारे छानसा उतारा दिला. ठीक आहे ना. तर या उतारामध्ये काय का वन असेल किंवा वनातील प्राणी असतील, या सर्व प्राण्यांचे आपल्याला काय का भावना दाखवलं का त्याने. आता जे वाढतं प्रदूषण आहे, जंगलतोड झाली, प्रदूषण झालं म्हणजेच काय झालं का, धूर झाला, त्याच्यानंतर जर कारखान्यात दूषित पाणी नदीमध्ये सोडलं, या सगळ्यांच्यामुळे काय प्रदूषण निर्माण झालं. व या प्राण्यांच्या मनातील जे आत्मकथा म्हणतो का, त्यांचे विचार, त्यांना काय आता भावना पोचतात, ठेचा पोचतात, हे आपल्याला याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ओके, चला पहिला बघा आता मित्रांनो, पुढील प्राण्यांची टोपण नावे लिहा. कोणते दोन लक्षात घ्या. सगळ्यात पहिले उतारा नीट वाचन करून घ्यायचा. उतारा वाचल्याशिवाय तुम्हाला पुढचा एकही क्वेश्चनचा आन्सर सापडता येणार नाही. म्हणजे उतारा नीट वाचून घ्या, लगेच तुम्हाला उत्तर भेटणार. बघा, गायला काय तर म्हणतात तर कपिला मावशी. टोपण नाव बघा काय, गायचं जे नाव आहे बघा, टोपण नाव काय तर ते कपिला मावशी आहे. बघा, गाय काय म्हणते बघा, अगं मी कपिला मावशी, काय तर अगं मी कपिला मावशी, म्हणजे उत्तर तुम्हाला तिथंच आहे. त्याच्यानंतर चिवचं बघा काय, चिवचं काय नाव आहे बघा. चिव म्हणजे कोण आहे तर ही लक्षात घ्या, चिमणी म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो चिवताई म्हणतो. चिमणीला काय म्हणतो चिवताई म्हणतो. बरोबर आहे. बघा इथं दिसतंय का. बघा, गाय कपिला मावशी, चिमणी चिवताई, आणि नागाला काय म्हटलं तर नागोबा प्रेमाने म्हटलं किंवा टोपण नावाने. पुढे बघा, कोणते सांगा
पाण्यात राहणारे कोण असतात तर जलचर असतात, जमिनीवर राहणारे कोण भूचर असतात, नंतर जंगलात राहणारे काय तर वनचर असतात आणि जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे तर उभयचर असतात. मित्रांनो लक्षात घ्या काय असतात तर उभयचर असतात. म्हणून सगळ्यात पहिले काम करायचं, दिलेला उतारा नीट वाचून घ्यायचा. तुम्हाला कुठल्याच क्वेश्चनचा अडचण येणार, फक्त लक्षात घ्या का उतारा तुम्ही नीट वाचून घ्या, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. लक्षात घ्या, समजतंय का? बघा इथं सगळ्यांचं दिले बघा, जलचरांचे प्राण वगैरे सगळं दिलेले, हे सगळं तुम्हाला इथं उत्तर ॲटोमॅटिकली भेटतील. फक्त स्टार्टिंगला उतारा नीट वाचून घ्यायचा. ओके, पुढं बघा मित्रांनो, उत्तरे लिहा. बघा काय सांगितलं तर, गायीचे डोळे का पाणावले? कारण माणसाने धरती माताचं प्रदूषण केल्याने व अन्न पाण्यापासून प्राण्यांचे काय झाले का अन्न व पाण्यापासून प्राण्यांचे हाल झाल्याने गायीचे काय झाले डोळे पाणावले. बरोबर आहे. पुढे बघा, वाढते प्रदूषण. आता काय याच्यामध्ये का जे वाढतं प्रदूषण आहे, ठीक आहे ना, तुम्ही हे पण याच्यामध्ये ॲड करू शकतात. बरोबर आहे. मग अजून काय तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात बघा मित्रांनो, तर बघा काय का मोबाईलचा आवाज तुझा सहन न होई, तू आहेस नाजूकशी आवाजाने होशी काशाभिशी, गाये आपले डोळे पुसते. काय का मोबाईलचा आवाज इतका वाढला आहे, त्या मोबाईलच्या आवाजामुळे म्हणजे त्या डीजेचा वगैरे आवाजामुळे डोक्यामध्ये पार कांठाळ्या बसतात, पार डोळ्यातून पार डायरेक्टली आपण म्हणतो का त्याच्यातून पाणी निघतं बाहेर. बरोबर का नाही? तो आवाज ऐकून पार शरीराला बॉडीला त्रास होतो. अशा प्रकारे सगळ्यामुळे काय का प्रदूषण, हे प्लास्टिक वगैरे दिसतंय का, ठीक आहे ना, या सगळ्यामुळे काय झालं का तर लक्षात घ्या तर गायीचे डोळे पाणावले. पण बघा चिमणीला कोणता त्रास होतो? आता चिमणीला कोणता त्रास होतो का वाढते प्रदूषण व अन्नाची कमतरता, यामुळे काय होतो चिमणीला त्रास होतो. आणि नागोबाची तक्रार कोणती आहे? तर नागोबा आपल्याला इथं दिसणार आहे का, नागोबा काय म्हटले बघा मित्रांनो, काय म्हटलं नागोबा बघा, अहो नागोबा आज का झाले रागोबा. नागोबा काय म्हणतो बघा, नाही वारून नाही शेती, मला पकडून लिहाय देती, नको नको ती अंधश्रद्धा मानवा, डोळे जरा उघडा. आता काय सांगितलं का, वारूळ नाही राहिलं, शेतीमधून मला इकडून पकडतात तिकडे नेऊन टाकतात, मला राहायला जागा नाही राहिली, अंधश्रद्धा नको. म्हणजे आपल्याकडं आजकाल काय झालं का, एखाद्या मूर्तीवरती म्हणतो आपण किंवा दगड एखाद्या ठिकाणी म्हणतो आपण, कुठल्या तरी ठिकाणी याच्यावरती काय तिथं आपण काय करतो, काय वाटेल ते अन्न देतो किंवा दूध वगैरे देतो. पण काय का जो मुका प्राणी त्याला ज्याची गरज आहे आपण म्हणतो का, पण त्याला आपण अन्न पोहोचत नाही. बरोबर का नाही? म्हणून काय का नागोबा म्हणतो का वारूळ नाही राहिलं, शेतीतून मला पकडून नेतात इकडं तिकडं टाकतात, तर काय का नको नको ती अंधश्रद्धा मानवा. बरोबर आहे. ही सगळी काय नागोबाची एक आपण म्हणतो का एक तक्रार होती. बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा आता कविता नीट वाचून घ्या, तुम्ही पण वाचा, मी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. बघा काय, उन्हात घामे जुनी अंगाची होती या लाही लाही, सूर्यकिरणांची लागते उष्ण गरम झळाई आठवते दग्ध उन्हाती थंडगार सराई, वट वृक्षाच्या सावलीत थाटलेली पानपोई, रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा, धुळीसंगे पाला पाचोळा, जाई या उंच अंबरात, थकलेल्या वाटसरूला ग्लानी येती घराघरा, पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्त्व कळे खरा, या दिवसात चोहीकडे पडते कडक ऊन, सारखी सारखी लागते सारांना मोठी तहान, पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण, रंक असवा राव हे पाणी पितात सारेजण. पुढं बघा, झाकलेला लाल कपडा गार पाणी रांजणात, भरपेट पाणी पिऊन तृप्त वाटते मनात, धन्य असो ज्याने थाटली ही पानपोई उन्हात, पिऊही पाणी दुवा देती सारे त्या सज्जनास. बघा अशा प्रकारे म्हणजे काय पानपोईचं आपल्याला वर्णन केलेलं आहे. आता मित्रांनो आपण बघणार आहे का यावरती कोणकोणते प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत ती आणि त्या प्रश्नांची उत्तरं कोणकोणती आहेत. त्यापूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला हा नेक्स्ट विजनचा जो आपला यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलवरती मी काही व्हिडिओ टाकलेले, बरेच 4-1 महिने झाले मी व्हिडिओ टाकलेले, 4-5 महिने, ठीक आहे ना. काही कारणास्तव थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे या चॅनलवरती व्हिडिओ टाकले नाही. पण तुमचे जे आता पायाभूत चाचणीचे किंवा जे अजून तुमचे व्हिडिओ मी टाकणार आहे ते तुम्हाला 100% या चॅनलवरती देखील बघायला मिळणार आहे. त्यामुळे हाही चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण लक्षात घ्या, जर मी याच्यावरती व्हिडिओ टाकला आणि तुमच्याजवळ पोहोचला नाही तर लक्षात घ्या प्रॉब्लेम तुमचाच होणार आहे. त्यामुळे फक्त लक्षात घ्या सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सपोर्ट करा. लक्षात घ्या काय सपोर्ट करा, एवढं मी तुमच्यासाठी करतोय, तर तुम्ही देखील सपोर्ट करा. आणि हा दुसरा मी चॅनल खोलला आहे, हा ब्लॉगिंगचा चॅनल आहे, कैलास सर बोलते म्हणून हा ब्लॉगिंगचा चॅनल आहे. सर्च करा, तुम्हाला दोन्ही चॅनल भेटून जाते. याच्यावरती बघा मी दिसतोय तुम्हाला. तर याच्यावरती काय मित्रांनो बघा का मी गावाकडचे ब्लॉग असेल, शाळेत जातो, नंतर शाळेत जाऊन कामं काय करतो, कशा प्रकारे तुम्हाला शिकवतो आणि कशा प्रकारे मेहनत करतो, मोटिवेशन असेल, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला काय या चॅनलवरती आपल्याला छोटे छोटे ब्लॉग, लॉंग ब्लॉग बघायला मिळणार आहे. आता मी 3 व्हिडिओ टाकले त्याच्यावरती बघा माझ्या गावाकडचं घर वगैरे दिसतंय तुम्हाला.
एन्जॉय करा. आणि लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट मी माझ्या भाषेमध्ये लिहिलं, तुम्हाला ती भाषा खूप आवडलं, आमच्या इकडची बोली भाषेमध्ये तुम्हाला ते ब्लॉग मी लिहिलेले. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला मी सपोर्ट करतोय तर तुम्ही मला सपोर्ट करा. त्यामुळे या कैलास सर बोलतोय हा एक यूट्यूब चॅनल आणि नेक्स्ट विजन या दोन्ही यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांनी काय करा, सबस्क्राईब करून घ्या. ओके, बघा आता पहिला प्रश्न बघा काय दिले, शेवटचे अक्षर सारखे असलेले शब्द शोधून लिहा. शेवटचे अक्षर सारखे म्हणजे काय, का आपल्याला इंग्लिशला रायमिंग वर्ड येतात ना, तोच आता मराठीत क्वेश्चन आलेला आहे. बघा आता तुम्हाला शब्द दिला बघा, झळाई दिला शब्द, तर आता लक्षात घ्या झळाई शब्द कुठं दिसतोय तो बघा, आणि त्याच्या खाली शब्द सेम टू सेम आला. सर बघा झळाई लास्टला ई आला, इकडे बघा सराई किंवा पानपोई, बरोबर आहे. ते झळाई आणि हा आला तुमचा सराई, इथं सराई तुम्ही लिहून टाकायचा. पुढे बघा वारा दिलाय, वाराचं काय तर अंबरा येईल, वाऱ्याचं काय बघा मित्रांनो इथं अंबरा आहे, वारा दिलाय अंबरा, बरोबर आहे. गरगाराचं काय ना तर खरा, ऊनचं काय येईल तर तहान येईल आणि रांजणचं काय येईल तर सारेजण येईल, बरोबर आहे. हे सगळे उत्तर इथं दिलेले बघा. मग काय दिले बघा, जळायचं सराई, वाराचा अंबरा, रांजणचं सारेजण आणि ऊनचं काय येणार आहे तहान येईल. हे रायमिंग वर्ड तुमचे झाले मराठीतले. पुढे बघा कवितेच्या ओळी पूर्ण करा. वटवृक्षाच्या सावलीत टिंब टिंब दिले आणि लास्टला सांगितले हे पाणी पितात सारेजण. मग आता तुम्ही याच्यामध्ये शोधा वटवृक्षाच्या सावलीत कुठं दिसते बघा, इथं दिसते बघा, काय दिसते बघा, इथं बघा दिसतंय का. ओके, बघा काय, वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पानपोई, रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा, धुळीसंगे पाला पाचोळा, जाई उंच अंबरा. बरोबर आहे, अशा प्रकारे दिसते. आणि खाली तुम्हाला दिले बघा, रंक असोवा राव हे पाणी पितात सारेजण. दिसतं ना इथं बघा, रंक असोवा राव हे पाणी पितात सारेजण, बरोबर आहे. इथून तर इथं तुम्हाला फक्त काय करायचे, बघून ॲज इट इज तुम्हाला या ओळी कंप्लीट करायचे. पुढे बघा, एका वाक्यात उत्तरं द्या. ज्यांनी पानपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात, कारण लक्षात द्या उन्हात पाणी प्यायला भेटल्यामुळे का एवढ्या उन्हामुळे काय होतात का पूर्ण झीज होते अंगाची, पूर्ण आपण म्हणतो का थकवा जाणवतो, बरोबर आहे, पूर्ण घाम निघतो. आणि अशामध्ये काय का पाणी प्यायला मिळतं, म्हणजे तहान आपली भागवली जाते. म्हणून काय पिवनिया पाणी दुवा देते सारे त्या सज्जनास म्हटले गेलेले आहे, बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते बघा, थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते, कारण लक्षात घ्या जर आपण बघितलं का उन्हामध्ये काय होतं आपल्याला पण माहिती आहे बाबा, काय का उन्हामध्ये पाणी प्यायला भेटत नाही, मग चक्कर येते, मग खूप गरम होतंय, मग घाम निघतो आपल्याला. मग अशामध्येच काय का थकलेल्या वाटसरूला बघा, थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते गरा काय होतंय का मग का धुळी संगे पाला पाचोळा, जाई उंच अंबरा, थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते घरा. काय खूप थकलेला असतो, शरीरामध्ये पाणी नसतं, मग त्याच्यामुळे त्याला चक्कर येते, बरोबर ना. मग पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्त्व कळे खरा, बरोबर आहे. अशा प्रकारचं उत्तर आहे. पुढे बघा खाली प्रश्नांची उत्तर द्या बघा. उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती, आता उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती असते की जी अत्यंत काळजीपूर्वक बनवलेली असते. होळीसाठी मोळी कशाची बांधावी, तर घट्ट मजबूत लाकडे किंवा गवऱ्या असतील त्याच्या काय करावा, मोळी बांधावी. पुढे बघा नागोबाची तक्रार कोणती होती तो बघितला आपण प्रश्न. मग इथं तुम्हाला दुसरा प्रश्न चेंज करून देऊ शकतात किंवा नाही देऊ शकतात. आता इथं दिलं का मासोळीने आपली समस्या कोणती मांडली. आता मासोळी जर बघितलं आपण याच्यामध्ये बघा पहिल्या उतारामध्ये, मग इथं मासोळी काय म्हणते बघा मित्रांनो, का अगं कपिला अगं चिवू नका इथले पाणी पिऊ. मग पुढं मासोळी म्हणते बघा, अगं इथले जल विषारी तगमग जीवाची होते भारी, पाणी आहे घाण तडफडती जलचरांचे प्राण. मग मासोळी काय म्हणते का हे विषारी जल आहे, म्हणजे विषारी पाणी आहे, याच्यामध्ये काय जीवाची तगमग होते, पाणी हे खूप घाण आहे, त्यामुळे काय का तडफडती जलचरांचे प्राण, म्हणजे काय हे खराब दूषित पाणी पिऊन जलचर जे असतील मासे वगैरे कोणी असतील हे सगळे काय करतात मृत्युमुखी पडतात. अशा प्रकारे काय तर मासोळीची तक्रार होती. पुढे बघा पानपोईवर पाणी पिण्यास कोण कोण येतात. आता आपल्याला इथं दिले ना पाणी प्यायला कोण कोण येतात, रंक असो राव हे पाणी पितात सारेजण. मग अजून आपल्याला कोण कोण दिसतं याच्यामध्ये पाणी प्यायला, गुरं येतात, म्हणजे काय जनावरं वगैरे येतात, माणसं येतात, बरोबर का नाही. अशा प्रकारे आपल्याला दिलेलं उत्तर, ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, अंगाची लाही कशामुळे होते, का उन्हामुळे शरीर भाजल्यामुळे, काय उन्हात शरीर भाजल्यामुळे काय का अंगाची लाही होत असते. पुढे बघा पाणी या विषयावरती 4 घोषवाक्य तयार करा. मग पाणी विषयावरती तुम्ही कोणतेही 4 घोषवाक्य तयार करा, जसं की पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी हेच जीवन, बरोबर ना, पाणी हेच जीवन. अशा प्रकारे आपण काय का कोणतेही 4 घोषवाक्य तयार करू शकतो, बरोबर आहे. पुढे बघा दिले नावे लिहा दिले तुम्हाला. विजयनगरचा राजा, आता विजयनगरचा राजा कोण होता, कृष्णदेवराय होता. कृष्णदेवरायांचा प्रधान होता आप्पाजी होता, बरोबर आहे. नंतर परीक्षा घेणाऱ्या राजाचे राजे कोणते, तर विजयनगर किंवा आपण त्याला कलिंग म्हणतो, कोणतं कलिंग म्हणतो. आणि आप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घेतले, तर कोबीचे, कोणते कोबीचे पीक घेतले, बरोबर आहे. हे उत्तर माहीत असणं गरजेचं. आता पुढचा बघा महत्त्वाचा मुद्दा बघा मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द लिहा. काय तर हित अहित असणारे, सज्जनचं काय दुर्जन, गारचं काय गरम, गार म्हणजे आपण म्हणतो ना थंड म्हणतो, बरोबर आहे.
थंड, मग थंडांचं विरुद्ध काय तर गरम येतं, अवघडचं काय होतं, अवघड सोपे. बरोबर आहे. पुढे बघा खालील आकृती दिल्या शब्दात विशेषणे लावा. आता तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो, अजूनही सांगतो तुम्हाला का अभ्यासाला सुरुवात करा. बरेच जण कमेंट करताय, मेसेजही करताय मला कसं असं झालं तसं. लक्षात घ्या आयत्या बिळावरती नागोबा बनू नका, चांगला अभ्यास करा. ही क्वेश्चन पेपर सरावासाठी ठेवा. अजून मी क्वेश्चन पेपर भेटलं तर अजून मी टाकणार आहे. मग सगळ्या क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ बघा, ते काय उत्तरा सांगितलं आहे त्याच्या उत्तरातली उत्तरं शोधायचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला फायदा होणार आहे. ओके. पण बघा मूर्ती दिले, मूर्तीचं काय तर सुंदर असू शकते, आकर्षक, भव्य आणि बोलकी. बरोबर आहे. बघा खालील शब्दांना तो ती हे शब्द लावून लिंग ओळखा. आता बघा दरी दिले, ती दरी. बरोबर आहे. ती दरी म्हणजे काय आला, स्त्रीलिंगी आला. तो माठ, काय तो माठ म्हणजे काय पुल्लिंगी आला. तो लाडू म्हणजे काय पुल्लिंगी आला. आणि पान, तो पान म्हणतो का आपण, नाही. ती पान म्हणतो का, नाही. ते पान. आणि जेव्हा ते येते त्याला म्हणतात नपुंसकलिंगी. बरोबर आहे. अशा प्रकारे. पण बघा सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा. काय वाक्यात बदल करायचे, वंदना अभ्यास करते. काय करते, वंदना अभ्यास करते. या वाक्याला तुम्ही भूतकाळी करा. काय करा, या वाक्याला भूतकाळी करा. बरोबर आहे. मग याला भूतकाळात कसं होणार आहे तर वंदना अभ्यास काय करत होती. पुढे बघा वाक्य भविष्यकाळी करा. काय वाक्य भविष्यकाळी करताना काय म्हणजे होऊन गेले. रीमा सहलीला गेली, तर इथं काय येणार आहे तर रीमा सहलीला जाईल. बरोबर. काय रीमा सहलीला जाईल. आता इथं गेली, होऊन गेले म्हटलेलं आहे किंवा गेली ती आता, ठीक आहे ना. तर इथं तुम्हाला भविष्यकाळी करायचे म्हणजे काय जाईल. आणि पुढे बघा दिलं चंदाने लाडू खाऊन संपवला. वर्तमान काळी करा. काय चंदाने लाडू खाऊन संपवतो. बरोबर. काय चंदू किंवा चंदा लाडू खाऊन संपवते. चंदा लाडू खाऊन संपवते याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा पुढील वाक्यप्रचार तुम्हाला ओळखायचे. वाक्यप्रचारावरती 100% क्वेश्चन विचारला जातो. बघा डोळे पाणावणे. डोळे पाणावणे म्हणजे काय डोळ्यात अश्रू येणे. काय डोळ्यात अश्रू येणे. बरोबर आहे. मग याचा वाक्यात उपयोग कसा करू शकतो तुम्ही का आपण पहिल्यांदाच, ठीक आहे ना, पहिल्यांदाच आपण क्रिकेटच्या टुर्नामेंट असतात किंवा एखादा खेळ असेल किंवा जर परीक्षा असेल किंवा तुम्ही टाका का मला परीक्षेमध्ये माझा परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आल्यावरती माझ्या आईचे किंवा बाबांचे डोळे पाणावले. कासावीस म्हणजे काय, कासावीस होणे म्हणजे काय खूप व्याकुळ होणे. बरोबर ना. काय व्याकुळ होऊन जाणे. मग म्हणतो आपण मग एखादी घटना झाली किंवा एखादं काहीतरी झालं, आपण काय अडचणीत असणं, आपण इकडं काय करावं मला हे कळत नाही, मग आपण त्याला म्हणतो. बरोबर का. मग काय का राहुलचा अभ्यास न झाल्यामुळे ऐनवेळी परीक्षेच्या वेळा तो काय कासावीस झाला. अशा प्रकारे तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता किंवा वाक्यात उपयोग करू शकता. पण बघा तुमच्या परिसरात आदर्श होळी साजरी करण्यासाठी एक सूचना फलक तयार करा. एक बोर्ड तयार करायचा, जसं शाळेमध्ये असतं तसं बाबा इथं सांगायचं दिनांक वगैरे टाकायचं. सर्व परिसरातील नागरिकांना सूचित करण्यात येते काय का आपल्याला यावर्षी प्रदूषणमुक्त होळी साजरी करायची आहे. यावेळी आपण कोणत्याही प्रकारचं वृक्ष आपण तोड म्हणतो का झाडं वगैरे तोडणार नाही. यामध्ये आपण कचरा वगैरे जाळणार आहोत. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे सूचना फलक तयार करायचे. किंवा विषारी किंवा आपण जे केमिकलचे रंग म्हणतो ते वापरणार, आपण नैसर्गिक रंग वापरणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला सूचना तयार करायचे. आणि पुढे बघा मित्रांनो कथालेखन दिलं. या कथालेखनामध्ये बघा 100% येणारे क्वेश्चन आहेत. असे तुम्हाला भले याच्यातले शब्द बदलू द्या, भले दुसरे येऊ द्या, पण तुम्हाला पॅटर्न हा सेम टू सेम असतो. बघा काय दिलं, सिंह दिलाय, कोल्हा दिलाय, लांडगा, हे तिघे मित्र असतात. मग तुम्ही कशा प्रकारे कहाणी तयार करणार का एका गावामध्ये एका गावाचं नाव टाका. एका गावाच्या आजूबाजूला खूप मोठं घनदाट जंगल असतं, त्यामध्ये सिंह, कोल्हा व लांडगा हे तिघं मित्र असतात. बरोबर. त्यांची खूप घट्ट मैत्री असते. मग एका दिवस काय झालं का एक शिकार करू असं त्याने ठरवलं आणि शिकार केल्यानंतर ते वाटून ठरवू असं त्याने ठरवले. मग एक दिवस ते जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेले. मग शिकार करण्यासाठी ते आपल्या जागेवरती थांबतात व ते तिघही मिळून एक शिकार करतात. मग त्यांना शिकार मिळते व 3 वाटे करतात. पण सिंह हा खूप लबाडा असतो. मग तो काय करतो का तिन्ही सांगतो का तुम्ही मला याचे वाटे मी एकटाच खाणार, तुम्हाला देणार नाही, आता मी तुम्हाला खाऊन टाकेल. अशा प्रकारे सिंह बोलतो आणि तिन्ही वाटेवरती हक्क सांगतो. मग दोघे बाकीचे काय का कोल्हा आणि लांडगा निराश होऊन तिथून निघून जातात. तर याच्यावरून काय समजतं आपल्याला काय बाबा का आपल्याला मैत्री कोणाशी करा, संगत कोणाशी करावा, आपल्याला या प्रकारे आपल्याला याच्यातून कहाणीतून आपल्याला एक बोध घेता येतो. बरोबर आहे. तर फायनली बघा मित्रांनो इयत्ता 6वीचा मराठीचा पायाभूत चाचणीचा असेल किंवा जो सेमेस्टरचा पेपर असेल हा कसा असू शकतो या पूर्ण पॅटर्न्स आहेत आपण बघितलेला आहे. तर मित्रांनो चांगला अभ्यास करा आणि मी जे सांगितले ते तुम्ही चांगल्या प्रकारे उतारा वगैरे वाचन करा. आपल्या 3ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण लक्षात घ्या तुम्हाला वेगवेगळे अपडेट भेटणार आहे. आपला ब्लॉगिंगचा चॅनल त्याच्यावरती पण मी बोलीभाषेत लिहिलेले जे तुम्हाला कोट्स आहेत ते एन्जॉय करा, मस्तपैकी हसा, काय अडचण नाही. पण लक्षात घ्या ह्या सेमिस्टरसाठी आणि पुढचे वर्षी जे तुम्ही जाणार आहे त्यासाठी 3ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो लक्षात घ्या पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला भेटणार आहे. आणि आता लक्षात घ्या मराठीचा पेपर अजून जेव्हा तुमचा असेल काय 11 तारखेला त्याच्या अगोदर देखील तुम्हाला मराठीचे पेपरच्या क्वेश्चन आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला 100% मिळणार आहेत. ओके. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना
काळजी घ्या आणि परीक्षेला आता तयारीला लागा. जे सांगितले व्हिडिओमध्ये पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका आणि वायफाट कमेंट करू नका हा पेपर रिअल आहे का हे ते. तुम्ही रिअल द्यायला तुम्हाला कोण रिकामं नाही बसले, ठीक आहे ना. तुम्हाला जे सांगते ते करा, स्वतः अभ्यास करायला शिका, ठीक आहे ना. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.